नमस्कार, मी ऋतिका तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। कशा आहात? मस्त आहात ना? तर सगळ्यांना सर्वप्रथम वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस खूप खास आहे, कारण या दिवसाची सर्व महिला या वर्षभर वाट पाहत असतात। आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, त्याला सारंगळे आरोग्य मिळावं म्हणून या दिवशी सर्व महिला सावित्रीचे व्रत करतात आणि वटाला 7 फेऱ्या म्हणून आपल्या पतीच्या आयुष्यासाठी चांगली प्रार्थना करतात आणि त्यामुळेच हा दिवस खूप खास मानला जातो। तसेच या दिवशी महिला छानपैकी वेळ काढून छान नटून सटून मस्त तयारी करून एकत्र येतात आणि हा सण साजरा करतात। त्यामुळे सगळ्यांच्या मनात हा वेगळीच एक्साइटमेंट असते। तर म्हणूनच यावर्षी मी आणि माझे जावई ठरवले होते की यावर्षी आपण एकत्र वटपौर्णिमा सेलिब्रेशन करायचे। त्यामुळे आमच्या दोघांमध्ये एक वेगळाच आनंद निर्माण झाला होता। तर छान आम्ही नटून सटून मस्त अशी वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी निघालो। छान अशी आरतीचे ताट रेडी केले, त्यानंतर सगळे वाण बिन घेऊन आम्ही निघालो वटपौर्णिमेच्या पूजा करण्यासाठी देवळापाशी। त्यात छान आम्ही रेडी झालोय, तर फोटो तर होणारच। सगळ्या सखी संजनी एकत्र आल्यावर फोटो काढण्याची तसेच आपल्या आठवणी कॅमेऱ्यात कैद करण्याची मजा ही वेगळीच होती। त्यामुळे आम्ही छानपैकी असे मस्त फोटोशूट केले, रील्स बनवल्या। त्यानंतर आम्ही पोचलो देवळापाशी। तिकडे सगळ्या बायका छानपैकी अशा नटून तटून पारंपरिक वस्त्र परिधान करून वेगळाच आनंद, भक्तिमय आनंद तिथे निर्माण झाला होता। सगळ्यांच्या चेहऱ्यावर हे वेगळेच उत्साह होतं, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच सिद्धेश्वरपणा आला होता। अशी एकत्र वटपौर्णिमा साजरी करण्याचा हा एक्सपिरियन्स पहिलाच होता, पण मला खूप मजा आली। त्यानंतर आम्ही छानपैकी मस्त अशी पूजा केली। सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे होते, सगळ्यांचा चेहरा खूप मस्त असं तेजस्वी तेज आलं होतं। आपल्या पतीच्या आयुष्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या पती जन्मोजन्मी हाच मिळावा यासाठी वडाला पूजले जाते। त्यामुळे सगळ्या जणी या मनोभावे वडाची पूजा करत होत्या। आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं आणि चांगलं आरोग्य मिळावं, आपला संसार हा आयुष्यभर टिकावा यासाठी या वडाला 7 फेरे मारले जातात। त्यामुळे सर्वांनी आपला नवरा जन्मोजन्मी भूक केला होता, अशा प्रकारे वडाला 7 फेरे मारून झाल्यावर सगळ्या महिलांनी छानपैकी आरती म्हणायला सुरुवात केली। तर आरती म्हणता म्हणता अगदी वातावरण आनंदमय होऊन गेलं, भक्तिमय होऊन गेलं। छानपैकी आरती झाल्या। सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे महिलांचा खास सण म्हणजेच वाण लुटण्याचा। तर सगळ्या महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू देऊन आपले वाण लुटले। अशा प्रकारे एकत्र येऊन सण साजरे करण्याची हा वेगळीच मजा आहे। आम्ही छानपैकी हळदी कुंकू घेतले, एकमेकींना वाण दिले। अशा प्रकारे आपला एकत्र येऊन सण साजरे केल्यामुळे आपल्या मनात प्रेम, आपुलकी हे असं चांगलं वाढत असतं। त्यामुळेच हे सगळे सण एकत्र येऊन साजरे करणं ह्यातच खरी मजा आहे। अशा प्रकारे आमची वटपौर्णिमा सर्व संपन्न पूर्ण झाली। आणि तुम्हाला आमची वटपौर्णिमा कशी वाटली, तुम्ही तुमच्याकडे वटपौर्णिमा कशी करता हे नक्की कमेंट करून मला सांगा। आणि पुन्हा व्हिडिओ अशा छानच्या व्लॉगमध्ये